दोन्ही शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन मुंबईमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। एकीकडे गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे, तर दुसरीकडे षण्मुखा हॉलमध्ये या उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आहे। सध्या माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल आहेत। सर, काय सांगणार, आज या ठिकाणी मेळावा साजरा होतोय, मोठं टायगर ऑपरेशन सुरू आहे, अनेक या ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फेरी होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आजचा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे। हे बघा, हा शिंदे गटाचा मेळावा, हा शिवसेनेचा मेळावा आहे नेस्कोमध्ये आणि 60वा वर्धापन दिवस आज इथे साजरा होणार आहे। तिकडे एक गटाचा कुटुंब मेळावा आहे, हे दोघांमध्ये एवढं अंतर आहे। हा शिवसेनेचा मेळावा आहे। आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा 60वा वर्धापन दिवस आज शिवसेने इथे साजरा करणार आणि पूर्ण महाराष्ट्र घराघरात शिंदे साहेब काय बोलणार आहे कान लावून लोक बघतात, त्यांच्यावर विश्वास आहे महाराष्ट्राचा। आणि तिकडे गटाचा जे कुटुंब मेळावा आहे ते तिथे होणार आहे। टायगर 2 तुमच्या समोर आलेला आहे, काही दिवसात टायगर 3, टायगर 4 हा सुरूच राहील। आणि जे राऊत साहेबांची लँग्वेज आणि भाषा तुम्ही बघितली, घरी टीव्ही चालू करताना आई बहिणाला लाज वाटायला लागली आहे की काय बोलणार आहेत। तिचा फोटो आला की लोक टीव्ही बंद करायला लागले। खालची पातळीवर जाऊन आपण बोलायचं, यांच्यामुळे आता लोक सगळं त्यांना सोडून पडायला लागले। काही दिवसात तुम्हाला टायगर 3, टायगर 4 हे सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल। काही आमदाराचा गट आहे, काही नगरसेवकाचा गट आहे। महाराष्ट्रामध्ये एकच आणि हाच शिवसेना राहील। ते छोटासा गट आहे, ते उरणार नाही। त्यांच्याबरोबर जवळचे 3-4 लोक आहेत जे सकाळी 8 वाजता उठून टीव्हीवर येतात, तेवढंच बोलणार आहे, त्याच्या पुढे काही नाही। आता जो टायगर ऑपरेशन जे आहे याच्यामधले 6 जे खासदार आहेत, या 6 खासदारांचं कुठपर्यंतची प्रोसेस आहे, 6 खासदार कधी हे करणार आहेत आणि पुढचा जो टायगर 3 आहे याच्यामध्ये किती कोण असणार आहेत आणि कोण कोण असणार? आज सगळे आमचे नेते एकनाथराव शिंदे ठरवतील। 6 खासदार आमच्याकडे आहे, उरलेले आमदाराचा एक गट आहे, काही नगरसेवकाचा गट आहे, पण कधी प्रवेश घ्यायचा हा निर्णय आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब। एकीकडे संजय राऊत बोलतायत की ज्या पक्षामध्ये, ज्या पक्षाच्या तिकिटावरती, ज्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही निवडून आलेला आहात, शेवटी तुम्ही राजीनामा द्या आणि त्याच्यानंतर तुमचा पक्ष प्रवेश करा, की मग हे धाडस का होत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे। संजय राऊतांना माहिती आहे की ते कधी निवडणुकीत लढलेले नाही, की स्वतः निवडून आलेले नाही। ते आमदाराच्या खासदारा भरोशावर खासदार झालेले आहे। त्यांची जी लँग्वेज आहे, त्यांची जी भाषा आहे, त्याच्यापेक्षा खालची पार्टी आम्हाला बोलायला येतं, पण आमच्या रक्तात तो नाही। त्यांचं नाव आता महाराष्ट्रात जनते ऐकायला तयार नाही। त्याच्या नावाने लोक टीव्ही बंद करायला लागले। आता टायगर 3 आणि टायगर 4 म्हणजे तिसरा टायगर, याचं ऑपरेशन 3 आणि 4 काही दिवसात तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल। आता कुणाचं ऑपरेशन 3 हे कुणाचं होणार आहे? आता ते एवढं सगळं बोलू शकत नाही, पण काही आमदाराचा गट आमच्या संपर्कात आहे, काही नगरसेवकाचा गट आमच्या संपर्कात आहे। आजच्या महाराष्ट्रात एकच शिवसेना आहे आणि एकच राहील। निश्चितच आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकच शिवसेना आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदेची। मात्र दुसरे जे आहे शिवसेना आहे ती फक्त कुटुंबाची शिवसेना शिल्लक राहिली आहे, अशी टीका जी आहे ही आमदार मुरजी पटेल यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, गोरेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।